तब्बल 22 कोटी रुपये खर्च करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला, मात्र तरीही शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये। ही व्यथा आहे राहुरी जवळच्या आरडगाव ग्रामस्थांची। आता या मागणीसाठी खरं तर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले, त्यामुळे महावितरण शेतकऱ्यांना दिवसा वीज कधी देणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। पाहूयात। सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण तरीही विजेची बोंब। राहुरीच्या आरडगाव ग्रामस्थांचा संताप। जीव धोक्यात घालून रात्रीचं जावं लागतं शेतात। शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातल्या आरडगावमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन अनेक दिवस झालेत, तरीही शेतकऱ्यांना अजूनही दिवसा वीजच मिळत नाहीये। या परिसरात बिबट्यासह अनेक अन्य वन्य प्राण्यांची दहशत आहे। आताच काही दिवसांआधी एका शेतकऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागलाय आणि तरीही दिवसा वीज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्रीच शेतीत जाऊन पिकांना पाणी द्यावं लागतंय। रात्री लाईट 12ला आली, 4 वाजता पाठी गेलो तर वाघ पाहिल्यानंतर मला घरी परतावं लागलं। शेवटी वाघाच्या पुढे काय आपण आता वडनेरला घटना झाली, ती घटना घडायची काय परिस्थिती इतकी वाईट झालेली, त्याच्यामुळे ही शासनाने दखल घेतली पाहिजे। लोकांना दिवसा वीज एवढं शासनाने खर्च केला 22 कोटी काहीतरी, तर त्याचा काहीतरी लोकांना उपयोग मिळाला पाहिजे। तुमचा प्रोजेक्ट तयार आहे, चालू करायचा फक्त, आणि चालू करून शेतकऱ्याला दिवसा लाईट द्यायची एवढंच मागणी आहे ना। पण त्याच्यासाठी आज समजा राज्यमंत्र्याला रस्त्यावर आंदोलन करावं लागू राहिलं आणि तरी सुद्धा दखल घेऊन नाही घेऊन राहिलं। एवढी आमची विनंती का शेतकऱ्याला दिवसा लाईट देऊन त्वरित देऊन आमची एवढी मागणी त्यांनी पूर्ण करावी अशी मी विनंती करतो। ऊर्जा मंत्री असताना आरडगाव इथं 22 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला। आता प्रकल्पाचं काम पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये। प्रकल्पाची ट्रायल सुद्धा झाली असून वारंवार मागणी करून सुद्धा शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळत नाहीये, असं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलेलं आहे। मी स्वतः ऊर्जा राज्यमंत्री असताना आपण या गावामध्ये 22 कोटी रुपयाचा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर केला। त्याचं काम पूर्ण होऊन देखील त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज आज मिळत नाहीये। ट्रायल पण झालेली आहे त्या प्रकल्पाची, तरी चालू करत नाहीत। म्हणजे अजून बिबट्यांनी माणसांचा जीव घ्यावा आणि मग नंतर यांनी चालू करावं असं यांच्या काही डोक्यात आहे का आमचे अजून काही बळी जावेत माणसांचे। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी 10 दिवसांमध्ये हा प्रकल्प सुरू करू असं आश्वासन दिल्यानंतर आता आंदोलन मागे घेतलं गेलंय। मात्र हा प्रकल्प सुरू झाला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे। हा प्रकल्प जो आहे तो लवकरात लवकर जर सुरू झाला तर दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांना जे आहे ते बिबट्यापासून संरक्षण जे आहे ते थोडं का होईना मिळेल, अशीच मागणी जी आहे ती शेतकऱ्याची आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू व्हावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।